ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम श्री परमात्मने नमः. अध्याय 12. श्रीमद भागवताची संक्षिप्त विषय सूची. सूत म्हणाला, भगवत भक्तिरूप महान धर्माला नमस्कार असो. विश्वविधात्या भगवान श्रीकृष्णांना नमस्कार असो. आता मी ब्रह्मज्ञाना नमस्कार करून श्रीमद भागवतोक्त सनातन धर्म सांगतो. हे ऋषीनु, आपण मला जो प्रश्न विचारला होता त्यानुसार मी भगवान विष्णूचे हे अद्भुत चरित्र सांगितले. हे सर्व माणसांनी ऐकण्यायोग्य आहे. यामध्ये सर्व पापे नाहीसे करणाऱ्या श्रीहरीचेच संकीर्तन झालेले आहे. तेच श्रीहरी सर्वांच्या हृदयात विराजमान, सर्वांच्या इंद्रियाचे स्वामी आणि प्रेमी भक्तांचे जीवन सर्वस्व आहेत. या पुराणामध्ये निर्गुण अशा परब्रह्माचे वर्णन आलेले आहे. त्या ब्रह्माच्या ठिकाणीच या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यांची प्रचिती येते. या पुराणात त्याच परमतत्वाचे अनुभवात्मक ज्ञान आणि त्याच्या प्राप्तीची साधने याविषयी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. पहिल्या स्कंदात भक्तियोग व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या वैराग्याचे वर्णन आले आहे. तसेच परीक्षिताची कथा आणि नारद चरित्र आले आहे. ऋषीचा शाप झाल्यानंतर राजर्षी परीक्षिताचे प्रायोपवेशन आणि ब्रह्मर्षी श्री शुकांचा व त्यांचा संवाद ही कथा आहे. योग धारणेने अर्चरादी गती, ब्रह्मदेव नारद संवाद, अवतारांचे वर्णन, तसेच सुरुवातीपासून प्राकृतिक सृष्टीची उत्पत्ती इत्यादी विषयांचे वर्णन दुसऱ्या स्कंदामध्ये आहे. तिसऱ्या स्कंदामध्ये विदुर आणि उद्धव यांचा संवाद, विदुर आणि मैत्रेयी यांची भेट व संवाद, पुराण संहितेविषयीचा प्रश्न आणि प्रलय काळातील परमपुरुषाची स्थिती यांचे निरूपण केले आहे. नंतर गुणांच्या क्षोभामुळे झालेली प्राकृतिक सृष्टी, महत्त्व इत्यादी 7 प्रकृती विकृती व यांच्यापासून उत्पन्न झालेली कार्यसृष्टी, ब्रह्मांडाची उत्पत्ती आणि त्या विराट पुरुषाची स्थिती यांचे वर्णन आहे. त्यानंतर स्थूल आणि सूक्ष्म काळाचे स्वरूप, लोकपद्माची उत्पत्ती, समुद्रातून पृथ्वीवर आणताना केलेला हिरण्याक्षाचा वध, देवता, पशुपक्षी आणि मनुष्यांची सृष्टी, रुद्राची उत्पत्ती, ज्यापासून स्वयंभू मनु आणि स्त्रियांमध्ये उत्तम अशी आद्य कारणरूप स्त्री शतुर्पा यांचा जन्म झाला. त्या अर्धनारी नराच्या स्वरूपाचे विवेचन, कर्दम प्रजापतीचे चरित्र, त्यांच्यापासून मुनी पत्न्यांचा जन्म, महात्मा भगवान कपिलांचा अवतार आणि ज्ञानी कपिलदेव व देवहूती यांच्यामधील संवाद हे प्रसंग आहेत. ऋषीनो, चौथ्या स्कंदामध्ये मरीची इत्यादी 9 प्रजापतींची उत्पत्ती, दक्ष यज्ञाचा विध्वंस, ध्रुव आणि पृथ्वीचे चरित्र, प्राचीन भरी व नारद यांच्यामधील संवाद ही वर्णने आहेत. 5व्या स्कंदामध्ये प्रियव्रताचे उपाख्यान, नाभी, वृषभ आणि भरताचे चरित्र, द्वीप, वर्ष, समुद्र, पर्वत आणि नद्यांचे वर्णन, ज्योतिषचक्राचा विस्तार, त्याचबरोबर पाताळ व नरक यांच्या स्थितीचे निरूपण आले आहे. शौनकादी ऋषीनु, 6व्या स्कंदामध्ये पुढील विषय आले आहेत. प्रचेतापासून दक्षाची उत्पत्ती, दक्ष कन्यांची संतती व त्यापासून देवता, असुर, मनुष्य, पशु, पर्वत, पक्षी इत्यादींचे जन्म आणि वृत्रासुराची उत्पत्ती व त्याला परमगती. 7व्या स्कंदात दितीपुत्र हिरण्यकशिपू व हिरण्याक्ष तसेच महात्मा प्रल्हाद यांची चरित्रे आली आहेत. 8व्या स्कंदामध्ये मन्वंतराची कथा, गजेंद्र मोक्ष, निरनिराळ्या मन्वंतरात होणारे जगदीश्वर भगवान विष्णूचे अवतार, कूर्म, मत्स्य, वामन, धन्वंतरी, हयग्रीव इत्यादी, अमृत मिळवण्यासाठी देव आणि दैत्यांची समुद्रमंथन आणि देवासुर संग्राम इत्यादी विषयांचे वर्णन आहे. 9व्या स्कंदामध्ये इक्ष्वाकूचा जन्म, त्याचा वंशविस्तार, महात्मा सुद्युन्म, इला व तारा यांची उपाख्याने, सूर्यवंशाचा वृत्तांत, शशाद, नृग इत्यादी राजांची वर्णने, सुकन्येचे चरित्र, शर्याती, खटवांग, मांधाता, सौभरी, सगर, बुद्धिमान, ककुत्स आणि कोसलेंद्र श्रीरामाचे सर्व पापहारी चरित्र, निमीचा देहत्याग, जनकाची उत्पत्ती यांचे वर्णन आहे. भृगुश्रेष्ठ परशुरामाने केलेला पृथ्वीवरील क्षत्रिय संहार, चंद्रवर्षी पुरुरवा, ययाती, नहुष, दुष्यंतनंदन भरत, शंतनू व त्याचा पुत्र भीष्म, ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू यांचा वंशविस्तार अशी मुख्यतः राजवंशाची वर्णने यात आहेत. शौनकादी ऋषीनु, याच यदुवंशामध्ये जगदीश्वर भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला होता. त्यांनी अनेक असुरांचा संहार केला. त्यांच्या लीला इतक्या आहेत की त्यांचा कोणालाही अंत लागत नाही. 10व्या स्कंदामध्ये त्यांचे वर्णन आहे. वसुदेवांच्या घरी जन्म, गोकुळात मोठे होणे, पुतनेचे प्राण दुधासह पिऊन टाकणे, लहानपणीच शकट उलथून टाकणे, तृणावर्त बकासूर आणि वत्सासूर यांचा वध, धेनुकासूर आणि प्रलंबासूर यांना त्यांच्या परिवारासह मारणे, दावाग्नीने घेरलेल्या गोपांचे रक्षण, कालिया नागाची मस्ती जिरवणे, अजगराच्या मिठीतून नंद बाबांना सोडवणे, गोपकन्यांचे कात्यायनी व्रत, त्यामुळे भगवंताचे प्रसन्न होणे, यज्ञ पत्न्यांवर कृपा, ब्राह्मणांना पश्चाताप, गोवर्धन धारण केल्यावर इंद्र आणि कामधेनू यांच्याकडून येऊन भगवंतांना यज्ञाभिषेक, शरद ऋतूच्या रात्रीमध्ये गोपीसह रासक्रीडा,
दुष्ट शंखचूड अरिष्ट आणि केशीचा वध, अक्रूराचे आगमन व रामकृष्णाचे मथुरेकडे प्रस्थान. श्रीकृष्ण विरहाने गोपींचा आक्रोश, मथुरा दर्शन, कुवलया पीड, हत्ती, मुष्टिक, चानूर, कंस इत्यादींचा वध. सांदीपानी गुरुच्या मृतपुत्राला परतांनी मथुरेत असताना श्रीकृष्णाकडून उद्धव, बलराम यांच्यासह यादवांची प्रिय करणे. जरासंधाने आणलेल्या सैन्याचा पुष्कळ वेळा वध, कालयवनाचे मुचुकुंदामार्फत भस्म, द्वारका निर्माण. स्वर्गातून पारिजातक आणि सुधर्मा सभा आणणे. भगवंताकडून युद्धात शत्रूंना पराजित करून रुक्मिणीचे हरण. युद्धात महादेवांच्यावर जृंभणास्त्र प्रयोग, बाणासुराची हात तोडणे, भावासुराला मारून कन्यांचे पाणीग्रहण. शिशुपाल, पौंड्रक, शाल्व, दुष्ट, दंतवक्त्र, शंभरासूर, द्विविध, पीठ, मूर, पंचजन इत्यादी दैत्यांच्या सामर्थ्याचे वर्णन व भगवंताकडून त्यांचा वध. काशी दहन, पांडवांना निमित्त करून पृथ्वीचा भार उतरवणे. 11व्या स्कंदात भगवंताकडून ऋषीच्या शापाचे निमित्त करून यदुवंशाचा संहार, श्रीकृष्णाने उद्धव यांचा अद्भुत संवाद. संपूर्ण आत्मज्ञान व धर्मनिर्णयाचे निरूपण आणि भगवंताचा आत्मयोगाच्या प्रभावाने मर्त्य लोकाचा त्याग हे विषय आले आहेत. 12व्या स्कंदामध्ये निरनिराळ्या युगांची लक्षणे आणि त्या युगातील व्यवहार, कलियुगात माणसाची अधर्म प्रवृत्ती, 4 प्रकारची प्रलय, 3 प्रकारची उत्पत्ती, ज्ञानी राजर्षी परीक्षिताचा शरीर त्याग, वेदांच्या शाखांची निर्मिती, मार्कंडेय मुनीची सुंदर कथा, भगवंताच्या अंग उपांगाचे स्वरूप कथन आणि विश्वात्मा सूर्याच्या गणांचे वर्णन आले आहे. शौनकादी ऋषीणू, या ठिकाणी आपण मला जे काही विचारले होते ते मी तुम्हाला सांगितले. इथे मी सर्व प्रकारे भगवंताच्या लीला आणि त्यांच्या अवतार चरित्रांचेच वर्णन केले आहे. जो मनुष्य पडताना पाय घसरला असता, दुःख भोगत असता किंवा शिंक आली असता विवश होऊन का होईना उच्च स्वरात हरये नमः असे म्हणतो, तो सर्व पापापासून मुक्त होतो. ज्याप्रमाणे सूर्य अंधार घालवतो किंवा सोसाट्याचा वारा ढगांना उधळून लावतो, त्याप्रमाणेच भगवान श्रीकृष्णाचे संकीर्तन केले किंवा त्यांच्या लीलांचे श्रवण केले तर ते स्वतःच येऊन भक्तांच्या हृदयात विराजमान होतात आणि त्यांचे सर्व दुःख नाहीशी करतात. ज्या वाणीने अधोक्षच भगवंतासंबंधी बोलले जात नाही ती वाणी निरर्थक सारहीन होय, आणि जी वाणी भगवंताच्या गुणांनी परिपूर्ण असते तीच परमपावन, तीच मंगलमय आणि तीच सत्य आहे. ज्या वचनाने भगवंताच्या परम पवित्र यशाचे गायन होते तेच रमणीय, आवडणारे व नवनवीन मानावे. तेच नेहमी मनाला परमानंदाची अनुभूती देत राहते आणि तेच माणसाचा सगळा शोकसागर आटवते. जी वाणी भगवान श्रीकृष्णाच्या जगाला पवित्र करणाऱ्या यशाचे कधीच गायन करीत नाही ती वाणी साहित्य गुणांनी परिपूर्ण असली तरी कावळ्यासारख्या माणसांनाच आवडायची, ज्ञान्यांना नव्हे. कारण निर्मळ हृदयाचे साधूजन जिथे भगवंत असतात तिथेच निवास करतात. या उलट ज्या वाणीमध्ये साहित्यदृष्ट्या दोष आहेत परंतु जिच्या प्रत्येक श्लोकामध्ये भगवंताची सुयश सूचक नावे गुंफलेली असतात ती वाणी लोकांच्या सर्व पापांचा नाश करते. सत्पुरुष अशाच वाणीचे श्रवण, गायन आणि कीर्तन करीत असतात. निर्मल ब्रह्मज्ञान जर भगवंताच्या भक्ती विरहित असेल तर ते मुळीच शोभत नाही. जे कर्म भगवंतांना अर्पण केलेले नसेल ते कितीही श्रेष्ठ प्रतीचे असले तरी नेहमी अमंगलच होईल, ते सुंदर कसे असू शकेल. वर्ण आश्रमानुसार आचरण, तपश्चर्या आणि अध्ययन यांच्यासाठी जे अपरंपार परिश्रम केले जातात त्यांचे फळ म्हणजे फक्त यश किंवा संपत्तीची प्राप्ती. परंतु भगवंताच्या गुणांचे श्रवण, कीर्तन इत्यादी मात्र त्यांच्या श्रीचरण कमलांची स्मृती कधीच नाहीशी करीत नाही. भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलाची नित्य राहणारी स्मृती सगळी अमंगल नष्ट करते, परम शांती देते, अंतकरण शुद्ध करते, भगवंताची भक्ती निर्माण करते आणि वैराग्याने युक्त असे भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान देऊन साक्षात्कार घडवते. हे ऋषीनू, आपण सर्वजण अत्यंत भाग्यवान आहात, कारण आपण नेहमीच आपल्या हृदयात सर्वात्मा, सर्वशक्तिमान, आदिदेव अशा भगवान नारायणाची स्थापना करून त्यांचे भजन करीत असता. ज्यावेळी राजर्षी परीक्षित अन्न पाण्याचा त्याग करून मोठमोठ्या ऋषींनी भरलेल्या सभेमध्ये श्री शुकदेव महाराजांच्या तोंडून श्रीमद भागवताची कथा ऐकत होते त्यावेळी मीही तिथेच बसून त्या परम ऋषीच्या तोंडून हे आत्मतत्वाचे श्रवण केले होते. आपण मला यावेळी ती आठवण करून दिलीत. शौनकादी ऋषीनू, ज्यांची प्रत्येक लीला श्रवण कीर्तन करण्याजोगी असते त्या भगवान वासुदेवाचे महात्म्य मी तुम्हाला सांगितले. ते सर्व अशुभ वासना नष्ट करणारे आहे. जो मनुष्य एकाग्र चित्ताने एक प्रहर किंवा एक क्षणभर का होईना हे ऐकवतो आणि जो श्रद्धेने याचे श्रवण करतो तो स्वतःला खात्रीने पवित्र करून घेतो. जो मनुष्य द्वादशी किंवा एकादशीच्या दिवशी याचे श्रवण करतो तो दीर्घायुष्य होतो आणि जो संयमपूर्वक निराहार राहून याचा पाठ करतो तो पापरहित होतो.
जो मनुष्य अंतकरण ताब्यात ठेवून उपवास करून पुष्कर, मथुरा किंवा द्वारका नगरीत या पुराण संहितेचा पाठ करतो तो भयापासून मुक्त होतो. जो मनुष्य याचे श्रवण किंवा उच्चारण करतो त्याच्या संकीर्तनाने देवता, मुनी, सिद्ध, पितर, मनु आणि राजे संतुष्ट होतात आणि त्याच्या मनोकामना पूर्ण करतात. ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदाचा पाठ केल्याने ब्राह्मणाला मध, तूप व दुधाच्या नद्या म्हणजेच सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होते. तेच फळ श्रीमद भागवताच्या पाठाने सुद्धा मिळते. जो ब्राह्मण संयमपूर्वक या पुराण संहितेचे अध्ययन करतो त्याला स्वतः भगवंतांनी वर्णन केलेल्या परमपदाची प्राप्ती होते. तिच्या अध्ययनाने ब्राह्मणाला प्रज्ञा प्राप्त होते, क्षत्रियाला समुद्रापर्यंतच्या भूमंडळाचे राज्य मिळते, वैश्याला कुबेरासारखी संपत्ती मिळते व शूद्राची सर्व पापापासून सुटका होते. सर्वांचे स्वामी आणि कलियुगातील पापांचे ढीग उद्ध्वस्त करणारे जे भगवान श्रीहरी त्यांचे वर्णन करणारी पुराणे पुष्कळ आहेत. परंतु त्या सर्वांमध्ये सगळीकडे भगवंताचे वर्णन आढळत नाही. यामध्ये मात्र प्रत्येक कथा प्रसंगामध्ये पदोपदी सर्वस्वरूप भगवंताचेच वर्णन केलेले आहे. जे जन्म, मृत्यू इत्यादी विकाराने रहित, देश काळ इत्यादी मर्यादापासून मुक्त, तसेच स्वतः आत्मतत्व सुद्धा आहेत. जगाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय करणाऱ्या शक्ती सुद्धा ज्यांचे स्वरूप आहेत. ब्रह्मदेव, शंकर, इंद्र इत्यादी लोकपाल सुद्धा ज्यांची किंचितशी सुद्धा स्तुती करणारे जाणत नाहीत त्या परमात्म्याला मी नमस्कार करीत आहे. ज्याने आपल्या स्वरूपातच प्रकृती इत्यादी 9 शक्तींचा संकल्प करून या चराचर जगाची उत्पत्ती केली आणि जे तिचे अधिष्ठानही आहेत, तसेच ज्यांचे परमपद फक्त अनुभूती स्वरूप आहे त्या सनातन देवाधिदेव भगवंतांना नमस्कार असो. श्री शुकदेव आत्मानंदामध्ये निमग्न असल्यामुळे त्यांची भेददृष्टी संपूर्णपणे नाहीशी झाली होती. तरीसुद्धा श्यामसुंदराच्या मनोहर लीलांनी त्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतली. म्हणूनच त्यांनी सुद्धा जगातील प्राण्यांवर कृपा करण्यासाठी भगवत तत्व प्रकाशित करणाऱ्या या महापुराणाचा विस्तार केला. त्याच सर्व पापहारी व्यासनंदन श्री शुकदेवांना मी नमस्कार करतो. या ठिकाणी 12वा अध्याय समाप्त झाला. भगवान श्री कृष्णार्पणमस्तु.